एका गावामध्ये एक महात्मे वर्षानुवर्षे यायचे। त्यांची एक तिथी ठरलेली असायची, त्या तिथीला ते यायचे। ते साधू आले, भगव्या वेशातले, त्यागी वैरागी, पहाडात राहणारे महात्मा जेव्हा त्या गावामध्ये यायचे, अख्खं गाव पायावर लोटांगण घालायचं। साधूचा सन्मान कसा करावा त्या लोकांना सांगायची गरज नव्हती। संत आले की पायघड्या घालायचे, संताचं पद प्रक्षालन करायचे, चरणावरती कुमकुम तिलक, गंध, अक्षदा, गळ्यामध्ये पुष्पहार आणि श्रद्धायुक्त अंतकरणानं वंदन। एवढं त्यांचं प्रेम त्या महात्म्यावरती होतं गावकऱ्यांचं, आपण सांगू शकत नाही। आणि दादा, ज्या लोकांना साधूचा सन्मान करता येतो ना, त्या लोकांच्या घरी साधूचं येणं जाणं असतं। आणि ज्या घरी साधूचं येणं जाणं असतं त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी नारायण वास्तव्य करत असतात। लक्ष्मी सहित तिथे नारायण असतात, भगवान परमात्मा असतात। पण त्या घराला साधूची उठाठेव करण्याची सवय पाहिजे संतांची। त्या गावकऱ्यांना खूप आनंद व्हायचा महाराज आल्यानंतर। आता 1 वर्ष तर गावकरी म्हटले, बाबा कोणी एक जण यायचं आणि म्हणायचं, महाराज आमच्या घरी चाला ना। कोणी यावं म्हणावं, बाबा आमच्या घराला तुमचे पाय लागू द्या ना। विनंती करायचे, महाराज आपण आमच्या घरी या, तुमचे चरण स्पर्श आमच्या घराला होऊ द्या। सगळ्यांचा आग्रह पाहिला आणि महात्म्याने सांगितलं, मी तुमच्या घरी येतो, पण माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं जो खरी खरी देईल मी त्याच्याच घरी येईल। बोलण्याकडे लक्ष द्या। माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं जो खरी खरी देईल मी त्याच्याच घरी येईल। लोक म्हटली, बाबा तुम्हाला खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही, तुमच्यासारख्या महात्म्याला जर आम्ही खोटं बोललो तर आमच्या जगण्यात आणि जीवनात अर्थ नाही। आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खरं खरं देऊ, खरं खरं देऊ। महात्म्यानं मग म्हटले की असं एकेकानं प्रश्न विचारा, लाईन लावा। गावातल्या सगळ्या लोकांची लाईन लागली। पहिले गृहस्थ आले, ते होते 60 वर्षाचे। हातामध्ये काठी समोर आले महाराजांच्या। महाराजांनी विचारलं, 2 प्रश्न विचारणार आहे, याची उत्तर बरोबर द्या। जर उत्तर बरोबर दिलं तर मी तुमच्या घरी येईल। दाबा विचारा प्रश्न विचारला। महात्म्यानं विचारलं, गृहस्थ तुमचं वय काय आहे आणि तुमच्याकडे संपत्ती किती आहे? आणि या 2च गोष्टी माणसं लपवत असतात बरं का। माणूस स्वतःचं वय आणि संपत्ती या 2 गोष्टी सहजासहजी खऱ्या सांगत नाही। बरं, आपलं वय जर 60 असेल तर 50 सांगण्यात काही मोठेपणा आहे का? किंवा 50 सांगितलं म्हणून आपण काय लहान होणार आहेत का? वय आहे ते आहे, पण आपल्याला खरं खरं वय सांगावं असं वाटत नाही। आणि आपण आपली संपत्ती खरी सांगू शकत नाही कुणाला। आणि प्रापंचिक लोकांना सहजासहजी कुणाला सांगू पण नाही, पण संतांना सांगताना लपवू नये। म्हणून महाराजांनी विचारलं की तुमची संपत्ती किती आहे आणि तुमचं वय किती आहे। संताला खोटं बोलायचं नाही, हा एकच उद्देश होता। त्या गृहस्थानं सांगितलं, बाबा माझं वय 60 वर्षाचं आहे आणि माझ्याकडे 2 लाख रुपयाची प्रॉपर्टी आहे। बाबा म्हटले, पुढच्यांचं ऐकतो मग निर्णय देतो। पुन्हा पुढचे गृहस्थ 40 वर्षाचा तरुण होता। तो विचारलं, वय किती बाळा तुझं? बाबा माझं वय वर्ष 40 आहे, संपत्ती आणि 25 लाख रुपयाची माझी प्रॉपर्टी आहे। आणि चला पुढे। पुन्हा तिसरा व्यक्ती आला, वय किती आहे तुमचं? बाबा माझं 75 वर्ष वय आहे, संपत्ती म्हणे 1 कोटीच्या घरात माझी प्रॉपर्टी आहे। चला पुढे। आणखी पुढच्याला विचारलं, वय किती आहे तुमचं? आता ज्याला विचारलं तो होता गावचा सावकार, श्रीमंत सेठ व्यक्ती, धनाढ्य व्यक्ती होता। गावातला काय तालुक्याला विकत गेली एवढी मोठी त्याची संपत्ती होती। आणि त्याचं वय होतं 50 वर्षाचं। किती वय होतं त्याचं? 50 वर्षाचं होतं। समोर आला तो धनाढ्य, विचारलं महात्म्यानं, शेठजी तुमचं वय किती आहे आणि तुमच्याकडे संपत्ती किती आहे? त्यानं सांगितलं, बाबा माझं वय फक्त 20 वर्षाचं आहे। वय किती होतं शेठजीचं? 50 वर्षाचं होतं, पण सांगितलं किती? बाबा माझं वय 20 वर्षाचं आहे, संपत्ती होती 2 कोटी रुपये। 2 कोटी रुपयाची प्रॉपर्टी
पण सांगितलं बाबा माझ्याकडे फक्त 2 लाख रुपयाची प्रॉपर्टी आहे. गावातला काय तालुक्याला विकत घेणारा एवढा धनाढ्य व्यक्ती आणि महात्म्याला सांगितलं बाबा फक्त 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी आहे आणि 20 वर्ष माझं वय आहे. अख्खं गाव त्या शेठजीला बोलायला लागलं. खोटं बोलता एवढ्या मोठ्या महात्म्याला? अहो असं खोटं बोलल्यानंतर महात्मे तुमच्या घराला येतील का? 50 वर्षाचं वय झालंय तुमचं. रेकॉर्डली 2 कोटीची प्रॉपर्टी आहे. अशी जर काढली तर 200 कोटीच्या घरात जाईल आणि खुशाल 2 लाख रुपये सांगता तुम्ही. गाव त्यांना बोलायला लागलं. महात्मे म्हटले त्यांच्यावर चिडू नका, हे उत्तर देण्याचं कारण आपण त्यांनाच विचारू. महात्म्यानं विचारलं शेठजी तुमचं उत्तर सगळ्याला चकित करणारं आहे. तुमच्या उत्तरावर कुणाला विश्वास नाही. तुम्ही असं उत्तर का दिलं याचं कारण मला सांगा. तुम्ही आहात 50 वर्षाचे, तुम्ही 20 वर्षाचे कसे? रेकॉर्डली तुमच्याकडे 2 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, तुम्ही 2 लाख सांगितले कसे ते मला सांगा. आता शेठजी जे उत्तर देणार आहे त्या उत्तरावर तुम्ही विचार करायचा आहे. कान उंच करून ऐका. शेठजी एक एक शब्द मोलाचा बोलू लागले. शेठजी म्हटले बाबा लोक बोलतात तेही चुकीचं नाहीये, पण मीही काही खोटं बोलत नाही, मी सुद्धा खरं बोलतोय. मी सांगतोय तुम्हाला मी 20 वर्षाचा कसा आहे. बाबा आज माझं शारीरिक वय 50 वर्षाचं आहे. 50 वर्षाचा झालोय मी, पण वयाच्या 30 पर्यंत हरिपाठ कळत नव्हता. वयाच्या 30 पर्यंत गळ्यात पवित्र तुळशीची माळ नव्हती. वयाच्या 30 पर्यंत कीर्तन म्हणजे काय ते मला माहिती नव्हतं बाबा, काहीच कळत नव्हतं मला. पण जेव्हा 30 वर्ष माझी पूर्ण झाली, माझ्या वयाला 31वावं लागलं आणि एक दिवस मला कीर्तन ऐकून बोध निर्माण झाला. तुमच्यासारख्या महात्म्याचं दर्शन झालं आणि कळालं की गळ्यामध्ये जोपर्यंत पवित्र तुळशीची माळ घालत नाही, जोपर्यंत नित्यानं हरिपाठ करत नाही, जोपर्यंत सत्संग कथा कीर्तन आपण श्रवण करत नाहीत, तोपर्यंत आपलं जीवन हे पशु सारखं आहे, आपण माणूस होऊ शकत नाहीत. आणि बाबा त्याच वेळेला कीर्तन सुटल्यानंतर तुमच्यासारख्या थोर महात्म्याच्या हातात मी माळ घातली, गळ्यात माळ घालून आणि हरिपाठ चालू करून मला 20 वर्ष झालेले आहेत. हेच माझं खरं वय आहे 20 वर्षाचं. पहिले 30 वर्ष माझे व्यर्थ गेलेले आहेत बाबा. हेच माझं खरं वय आहे 20 वर्षाचं. शेठजी कळालं. सगळे लोक चकित झाले, भुवया उंच केल्या त्यांनी. बाप रे, खरं खरं सांगितलं शेठजीनं. तिथून अगोदरचं व्यर्थच आहे ना. आणि जे परमार्थात त्यांचं आयुष्य गेलं तेच खरं त्यांचं वय आहे. मग संपत्ती तर 2 कोटी रुपयाची आहे, 2 लाख रुपये कसे सांगितले? बाबा त्याचं सुद्धा कारण आहे. माझ्याकडे 2 कोटीच नाही, 200 कोटीची माझी प्रॉपर्टी आहे, पण ती माझी नाहीये. हे बाकीचे सगळे टपलेले आहेत त्याच्यावरती. एवढ्या 2 कोटीच्या 200 कोटीच्या प्रॉपर्टीतून मी माझ्या हातानं फक्त 2 लाख रुपये धर्म कार्याला खर्च केले. जे माझ्या हातानं दान केले, मठ मंदिराला, सत्कर्माला, अन्नदानाला, कथा कीर्तनाला जे दान केले ना, तीच माझी प्रॉपर्टी, ते माझ्या रेकॉर्डला तयार झालंय. हे उरलेले 2 कोटी माझे नाहीत. जे मी धर्म कार्यासाठी खर्च केले ना, तेच माझी संपत्ती खरी आहे आणि तीच माझ्या खात्यावर जमा आहे. तुमच्या तिजोरीत किती आहे याला महत्व नाही, पण धर्म कार्याला तुम्ही किती दिले ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. मी म्हणणार नाही सगळा संसार उगाळून तुम्ही परमार्थाला लावा, मठ मंदिरांना लावा, असं अजिबात म्हणणार नाही. पण 10 रुपये कमवले तर 1 रुपया देवाच्या नावाचा बाजूला तुम्हाला काढून ठेवावाच लागेल. 100 कमवले तर 10 रुपये माझ्या देवाच्या नावाच्या बाजूला काढून ठेवावे लागतील. 1000 रुपये कमवले तर 100 देवाच्या नावाच्या बाजूला ठेवावेच लागतील तुम्हाला. त्यातच आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे. भाऊजींनी एवढा मोठा खर्च केलाय, त्यांना काही काम नाही म्हणून का? खूप पैसे झाले म्हणून का? पण सांगेन मी तुम्हाला, त्यांनी संपत्तीचा, धनाचा योग्य ठिकाणी वापर केलाय. यातून 2 गोष्टी साध्य झाल्या. स्वर्गीय वैशालीताई यांना उत्तम गतीसाठी एक पतीनं स्वतःचं कर्तव्य पार पाडलंय, पत्नीच्या बाबतीतला स्वतःचा धर्म त्यांनी पार पाडलाय आणि संपत्ती धर्म कार्यात खर्च झाली. आज ज्या पटीत तुम्ही या धर्म कार्यासाठी खर्च केला, याच्या 10 पट माझा गोपालकृष्ण भाऊजींना देऊन टाकणार आहे. इथे दिलेलं वाया जाणार नाही, या पटीतच मिळत असतं आपल्याला पुढे. कारण आपण 2 हातानं देतो, माझ्या देवाला हजारो हात आहे. आपल्याला घ्यायचं कळणार नाही एवढं देईल तो.
पण अगोदर तो पाहतो हे देतय का असं असं करतय. फार मौलाचं महत्वाचं सांगणार आहे मी तुम्हाला. माझ्या भगवान श्री कृष्ण परमात्माची कृपा आपल्या जीवनात प्राप्त व्हावी, कल्याण व्हावं, एवढी मोठी व्यवस्था केली आहे. फक्त श्रवण करून आपण आपलं कल्याण करून घ्यायचंय, पण ऐकायला सुद्धा पुण्यवान कानं असावी लागतात. एक अभंग आहे काकड्यामध्ये. या इंद्रियांचा वापर कशासाठी करायचा? कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख देई देवा, वाहे रंग टाळी नाचे न उदास, हे देई हातास पाय सुख. संतांनी काय मागितलंय? भगवान परमात्माची सर्वांगाण भक्ती घडावी, हेच मागितलंय. आणि भागवताची गंगा बालम टाकळी या गावात वाहत आली. या गंगेमध्ये जो स्नान करेल तोच भाग्यवान ठरेल, आणि जो थंडी वाजते म्हणून काठावर बसेल तो तसाच बसेल. ही गंगा कोणासाठी थांबणारी नाहीये, ती वाहत निघालेली आहे. फक्त याचा स्नान करणारा भाग्यवान ठरणार आहे. आणि इथे तुम्ही जे ऐकाल, जे चिंतन कराल, जे श्रवण कराल, ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि जे खात्यावर जमा झालंय तेच देवाच्या दरबारात तुम्हाला वाचवणार आहे. याच्यासाठी चिंतन करायचंय. मिलेंगे सावरिया बजे. वृषभाच्या रूपातला धर्म या दोघांनाही त्रास देत होता कली. वृषभ म्हणजे बैल आणि धर्माचं प्रतीक आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते मी तुम्हाला. भगवान श्री शंकर कशावर बसलेले आहेत? त्यांची कशाची सवारी आहे? वृषभाची. आपण ज्यांना नंदी म्हणतो. शिवजी कशावर बसले? नंदीवर बसले. आणि कधी बसले होते? लग्नाच्या वेळेला बसले होते. आता मला सांगा, नवरदेव जर नंदीवर बसून, बैलावर बसून, वृषभावर बसून जर निघाला लग्नाला, तर ते गोड दिसेल काय? आताचा नवरदेव बसेल काय? आताच्या नवरदेवाला काय पाहिजे? घोडा. पण शिवजी जेव्हा नवरदेवाच्या रूपामध्ये सजले, त्यांनी घोडा नाही मागितला. कशावर निघाले? नंदीवर बसून निघाले. मग घोडा न घेता नंदी का स्वीकारला? घोडा हे कामाचं रूप आहे, पण नंदी हे धर्माचं रूप आहे. शिवजी विवाह करता तयार झाले, पण कशावर बसून निघाले? तर धर्मावर. नंदी हे धर्माचं रूप आहे. तसं धर्माचं रूप असलेले वृषभ महाराज, तो बछडा, त्याला तो कली मारत होता. 3 पाय तोडले त्या कलीनं त्याचे. धर्माचे 4 पाय आहेत: तप, पवित्रता, दया आणि सत्य. तप, पवित्रता, दया आणि सत्य हे धर्माचे 4 पाय आहेत. ज्याच्या घरामध्ये तप आहे, ज्या घरात पवित्रता आहे, ज्या घरात दया आहे आणि ज्या घरामध्ये सत्य आहे, त्या घरात साक्षात माझा धर्म आहे. आणि जिथे धर्म आहे तिथे माझ्या जगाचा मालक, विश्वाचा मालक तिथे राहणार. पण या कलियुगामध्ये धर्माचे 3 पाय लंगडे झालेले आहेत: तप, पवित्रता आणि दया. सत्य एका पायावर, याच पायावर ते धर्म उभा आहे. आणि गो माता तर ढसढस रडत होती बिचारी. धरणी माता सर्व सहन करते, पण धरणीला पाप सहन होत नाही. श्रद्धेय जलोटाजींचं एक भजन आहे सुंदर. त्या भजनात त्यांनी सुरुवातीला काही प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नाची उत्तर सुद्धा त्यांनीच दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये धरणीचं आपल्याला कळतंय धरणीला काय सहन होत नाही. प्रश्न फार सुंदर आहेत, लक्षपूर्वक ऐका. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी. कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी. प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा. जल से पतला कोण आहे, म्हणजे याचा अर्थ काय? पाण्यापेक्षा पातळ काय.
तुम्ही सांगा मला, पाण्यापेक्षा पातळ काय? पाणी किती पातळ आहे? पण त्या पाण्यापेक्षा पातळ काय आहे? एकदम पतलं. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी. पृथ्वीपेक्षा जड काय आहे? पृथ्वीपेक्षा जड काय? पाण्यापेक्षा पातळ काय? कौन अग्नि से तेज है, अग्नीपेक्षा तेजस्वी दाहक काय आहे? और कौन काजल से काली, याचा अर्थ काजळापेक्षा काळ काय? याचा शोध लागलाय कधी? पाण्यापेक्षा पातळ काय, जमिनीपेक्षा जड काय, अग्नीपेक्षा दाहक काय आणि काजळापेक्षा काळ काय? तर याचं उत्तर दिलंय, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अग्नि से तेज है, कौन काजल से कारी. इन प्रश्नों के उत्तर दिए हैं, आप ध्यान से सुन लो. जल से पतला पतला पतला, जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी. जल से पतला तो ज्ञान है और भूमि से भी भारी पाप है. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी. क्रोध अग्नि से तेज है, क्रोध अग्नि से तेज है, क्रोध अग्नि से तेज है और कलंक काजल से कारी. रंग दे चुनरिया. तुमच्या सोबत करायचे आहे. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अग्नि से तेज है, कौन काजल से कारी. पाण्यापेक्षा पातळ काय, पृथ्वीपेक्षा जड काय, अग्नीपेक्षा दाहक काय आणि काजळापेक्षा काळ काय? तर जल से पतला ज्ञान आहे, पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. ज्ञान एवढं गहन आहे. माझं वय नाहीये तुम्हाला काही इथे समजावून सांगण्याचं, पण तरीही या व्यासपीठावर बसण्याचा मान मला प्राप्त झाला का? आपल्या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायात माणसाच्या वयापेक्षाही माणसाच्या ज्ञानाला जास्त किंमत आहे. म्हणून जल से पतला ज्ञान है, पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. जल से पतला ज्ञान है, पृथ्वीपेक्षा जड काय, पाप भूमि से भारी. या पृथ्वीपेक्षा जड पाप आहे. पाप धरणी आईला सगळं सहन होतं पण पाप सहन होत नाही. ते सगळं सहन करते, तिला जोडे घालून तुडवा, तिच्यामध्ये जेसीबीने खड्डे तयार करा, घाण पाणी तिच्या अंगावरती टाका, हे तिचं शरीरच आहे ना. तिला खूप त्रास द्या, एक अक्षर तुम्हाला बोलत नाही ती, पण तिला पाप सहन होत नाही. पृथ्वीपेक्षा जड पाप आहे. अग्नीपेक्षा दाहक काय? क्रोध अग्नि से तेज है. अग्नी तरी चटका देतो आपल्याला जवळ गेल्यानंतर, पण क्रोध, हा क्रोध जिवंत माणसाला तर जाळतो, पण समोर ज्याच्यावर आपण केला त्यालाही हानी पोहोचवतो. अग्नीच्या जवळ जाईल त्यालाच त्रास होईल, पण रागात आलेला माणूस 10-5 माणसांचा मुडपा पाडल्याशिवाय राहत नाही. एवढा क्रोध वाईट आहे. अग्नीपेक्षा कठीण आहे क्रोध. और कलंक काजल से कारी, काजळापेक्षा काळ काय? काजळापेक्षा काळा कलंक आहे. काजळ तरी धुवून टाकलं की पाण्यानं स्वच्छ होऊन जातंय, पण लागलेला कलंक कधी मिटत नाही. कलंक काजल से कारी. हे मी एवढं का सांगितलं तुम्हाला? तर राजा परीक्षित जेव्हा या काळ्या पुरुषाला, गोमातेला आणि वृषभदेवाला पाहत होता, तेव्हा धरणी माय रडत होती. ती धरणी माई गायीच्या रूपामध्ये रडत होती. माझ्या धरणी मातेला सर्व सहन होत आहे पण पाप सहन होत नाही, एवढंच सांगण्यासाठी मी हा सगळा विस्तार केलेला आहे. आणि राजा परीक्षितीला वाईट वाटलं. परीक्षितीनं त्या कलीला दंड देण्याचा प्रयत्न केला, पण तो शरण आला. आणि क्षत्रियाचा धर्म आहे शरण आलेल्या जीवाला अभय देणं, हा क्षत्रियांचा धर्म आहे.
कली माझ्या राज्यातून निघून जा. महाराज सर्वत्र तुमचं राज्य आहे, जाऊ तर कुठे जाऊ, मग तुम्हीच मला राहायला जागा द्या. मग 4 ठिकाणी राहा. असत्य, मद, आसक्ती आणि निर्दयता, याचा अर्थ द्यूत, मद्य, व्यभिचार आणि हिंसा, या 4 ठिकाणी कली आहे. कली म्हटला आणखी एक जागा द्या, अनितीच्या सुवर्णात जाऊन राहा. ठरलं. परिणाम अनितीचा सुवर्णाचा टोप जरासंधाच्या डोक्यात घातलेला आणि राजाला दुर्बुद्धी निर्माण झाली. राजा परीक्षित धर्मात्मा, पण त्यानं शमीक ऋषीच्या गळ्यात मेलेला साप अडकवला. ज्यावेळेला वाईट गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होत असतो ना, मग त्या परिणामातून वेगळी काहीतरी आपल्या हातनं कृती घडत असते. म्हणून तर आमच्या संतांनी सांगितलंय, खावं कुणाचं, ल्यावं कुणाचं, गावं कुणाचं, हे माणसाने ठरवलं पाहिजे. चोराच्या घरचं अन्न खाऊ नये, दरिद्री माणसाचे वस्त्र अंगावर घालू नये, आणि दृष्ट माणसाची गुणगान कीर्ती कधी गाऊ नये. चुकून एका चोराच्या घरचं अन्न साधून खाल्लं, साधूला इच्छा झाली, चांद जगला झुळीत घालून निघाले. साधूने विचार केला, असं का घडलं माझ्याकडनं? लक्षात आला, पण अन्न चुकीच्या घरचं खाल्लंय. म्हणून या काही गोष्टी माणसानं सांभाळल्या पाहिजेत. राजाला अनितीचा टोप डोक्यात घातला तर दुर्बुद्धी निर्माण झाली राजा परीक्षितीला, आणि शमीक ऋषीचा अपमान राजाच्या हातनं घडलाय. आणि आपलं शास्त्र सांगतंय, भागवत सांगतंय, साधू संतांची सेवा करता आली तर करा, आणि संतांची सेवा जर करता आली नाही तर संतांचा छळ किंवा अपमान करण्याचा अधिकार प्रापंचिक जीवाला नाहीये, अजिबात नाही अधिकार. साधूचा छळ करण्याचा अधिकार सर्वसामान्य जीवाला नाही. का? जर सर्वसामान्य जीवानं सेवा न करता जर साधूचा छळ केला तर शास्त्र सांगतंय, ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीकडनं संतांचा अपमान होईल त्याच वेळेला त्या व्यक्तीचं आयुष्य, सत्ता, संपत्ती, वैभव, कीर्ती या सर्व गोष्टी अल्प कालावधीमध्ये नष्ट होतील. हे मी माझ्या मनानं सांगत नाही, भागवतातले पुरावे आहेत. आयु श्रियम यशो धर्मम लोका नाशीष एवच हंती श्रेयांश सर्वाणी पुसो महदती क्रमः. विचारा ग्रंथांना, ग्रंथ काय बोलतायत ते. जो व्यक्ती साधूचा छळ करेल, साधूचा अपमान करेल, संतांची अवहेलना करेल, त्या व्यक्तीचं अल्प कालावधीमध्ये आयुष्य कमी होईल, त्याची सत्ता जाईल, संपत्तीचा नाश होईल, त्याची कीर्ती नष्ट होईल. साधूचा अपमान केल्याची फळं आपल्या भागाला माहिती आहे. श्रद्धेय वैकुंठवाशी गणेशानंद सरस्वतीजी महाराज, इंदुवासिनी संस्थान, पिंपळनेर. बाबांचा परिचय आहे. आपण सगळेजण त्यांना गंगाधर बाबा म्हणायचो. आणि गंगाधर बाबा म्हणजे चकलंबा हे त्यांचं गावच असल्यासारखं, माहेरघर असल्यासारखं. आणि त्याच्यामध्ये आमच्या आईला आणि वडिलांना, आईला तर मुलगी मानत होते बाबा. आमच्या आई फार सेवा करायच्या गंगाधर बाबांची. आमच्या वडिलांना जावाई म्हणायचे. तर बाबांच्या तोंडातलं एक वाक्य आहे. गंगाधर बाबा गणेशानंद बाबा म्हणायचे. त्यांनी एकदा सांगितलं होतं, आम्ही भगव्या कपड्यावाले, आम्ही संन्यासी लोक, आम्ही अंगाला राख लावलेली. काय म्हणायचे? आम्ही अंगाला राख लावलेली आहे, आम्हाला जर खेटाल तर तुम्हाला राखच लागल. बोललं समजून घ्या बरं. आम्ही अंगाला राख लावून फिरतोय, आम्ही अंगाला राख लावलेली आहे. ईर्ष्या, कपट, मत्सर आणि द्वेष यांना जर आम्हाला खेटाल तर ही राख तुमच्या अंगाला राख लागल आणि तुमची राख होईल. आमची राख तुमच्या अंगाला लावून घेऊ नका. पण जर तुम्ही श्रद्धा, भक्ती, भाव यांना जर आम्हाला शरण आले किंवा आमच्या जवळ आले तर हीच तुमची श्रद्धा, भक्ती, भाव आमच्या जवळ तुम्हाला घेऊन आली तर आमच्या अंगाची राख तुमच्या अंगाला, तुमच्या कपाळी अंगाराहून लागल आणि तुमची इडापिडा निघून जाईल. फक्त आमच्या जवळ यायचं कसं ते तुम्ही ठरवायचं. कपटानं आला तर राख तुम्हालाही राख लागल, भक्ती भावानं आला तर राख अंगाराहून कपाळी लागल तुमच्या. फक्त यायचं कसं आमच्या जवळ हे तुम्ही ठरवायचं. आणि जमलंच नाही यायला तर येऊच नका, तिकडेच प्रपंच करा. विनाकारण स्वतःलाही त्रास करून घ्यायची काही गरज नाही. आलात तर भक्ती भावानं या. मनात काहीतरी द्वैत ठेवून साधूच्या जवळ कधी जाऊ नये. कारण संताचं जीवन हे स्वतःसाठी कधी नसतं. आम्ही आमचं जीवन समाजासाठी वेचलेलं असतंय.
आमचं वैयक्तिक काही जीवन नाही, आम्ही जगतोच दुसऱ्यांसाठी. असो, भागवत सांगतंय की साधूचा ज्या दिवशी छळ होईल त्या दिवशी त्याची फळं आपल्याला भोगावी लागतील. राजाच्या हातनं अवमान घडला साधूचा, तर शमीक ऋषीच्या पुत्रानं शृंगानं श्राप दिला की 7 दिवसामध्ये त्या व्यक्तीला तक्षक सर्प दंश करेल आणि त्याचा मृत्यू होऊन जाईल. शापवाणी जेव्हा राजाला कळाली तेव्हा राजा दुःखित झाला, पण पुन्हा वाटतं की शाप मिळाला ते बरं झालं का? आपल्या हातनं साधूचा छळ झालाय, त्याचं प्रायश्चित्त, त्याची शिक्षा तर आपल्याला मिळालीच पाहिजे. बरं झालं महाराज तुम्ही मला शाप दिला, आता या 7 दिवसामध्ये माझा उद्धार कसा होईल याचा मी प्रयत्न करतोय. तिथून पुढे मी तुम्हाला कथेत आता घेऊन जाणार आहे. आपल्या गावातील काही प्रतिष्ठित मंडळी कथेसाठी रोज उपस्थित आहेत. त्यांचं नावं मला माहिती नाहीयेत, पण तरी त्यांचं अंतःकरण स्वागत आहे बागडे परिवाराच्या वतीनं. त्यांचे सर्व नातेवाईक, धुमेगाववरनं खास आलेले आमच्या महिला भजनी मंडळ, त्याच्यामध्ये आमच्या विमल मामी मगर आणि त्यांच्या सर्व मैत्रिणी महिला भजनी मंडळ यांचंही स्वागत आहे. राजा परीक्षिती गंगेच्या तटावरती आला आणि विचार करतोय माझा उद्धार कसा होईल, मला ज्ञान कोण सांगल. आयुष्याचे फक्त 7 दिवस शिल्लक आहेत, 7 दिवसात मरायचंय. आणि खरं सांगू तुम्हाला, आपल्या सगळ्यांना 7च दिवसात मरायचंय. घाबरू नका, नाहीतर लोक म्हणतील या ताईला कोणी आणलं कथेला, भाऊजी कशाला आणलं या ताईला, या ताई आपल्याला म्हणतात 7 दिवसात मरायचंय. तर 7 दिवसात मरायचं याचा अर्थ समजून घ्या. आठवड्याचे वार आहेत 7, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि पुन्हा रविवार येतो. 8व्या वाराचं नाव नाही अजून, 8व्या वाराचं. या 7 वारामध्येच आपल्याला मरायचंय. एवढंच की कुणाचा लॉंग टाइम आहे, कुणाचा शॉर्ट आहे, कुणी लवकर मरणार, कोणी उशिरा मरणार. काळ हा कुणाचा कमी जास्त आहे, पण मरणाची वार तर 7च आहेत ना. या 7 दिवसामध्ये प्रत्येकाला मरायचंय, पण मरणाचं सोनं कसं होईल, आपल्या जीवाचं कल्याण कसं होईल, आपला उद्धार कोण करणार, याचा विचार राजा परीक्षितीच्या मनामध्ये सारखा घोळतोय. आणि राजा परीक्षिती गंगा नदीच्या तटावरती विचार चक्रामध्ये आहे. तेवढ्या शुकदेवांचं आगमन झालं आणि शुकदेवाने सांगितलं, राजा निश्चिंत राहा. अरे तू जो प्रश्न विचारला आहे की महात्मा मला हसत हसत मरायचंय, हसत हसत मरण्यासाठी मी काय करू, तर हसत हसत मरण्यासाठी मी तुला श्रीमद भागवत महापुराण सांगणार आहे. आणि तुझा हा जो प्रश्न आहे तो लोकहिताचा आहे. वारी आणीशते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मवित् सम्मत पोसा श्रोतव्यादिषु या परा. राजा, आज लोक मरणाला विसरली रे. अगदी काठी ठेवून ते हातामध्ये काठी आली, पाय चालवत नाही, डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, तोंडात दात राहिला नाही, तरी लोकांना परमार्थाचा मार्ग सापडत नाही. तरीही अंतकरणातली ईर्षा, कपट, द्वेष, मत्सर, मोह, लोभ, क्रोध, काम या गोष्टी कमी होत नाहीत. अशी लोकांची दयनीय अवस्था झाली, तरी पण त्यांना परमार्थ सुचत नाही. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चत्याशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. नाकमुख गळू लागले, अवघे करीती हाड हाड, हाड हाड होते जीवाची, तरी पण प्रपंचातला जीव निघत नाही आपला. राजा, भगवान परमात्मा प्रत्येकाला विचारणार आहे. काय विचारणार आहे? अरे तुला सुंदर नरदेह दिलाय, अरे ते दिले त्याचा तो फायदा काय घेतला? क्या किया
क्या किया रे, क्या किया रे। तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया।